तर आज जी घटना झालेली आहे त्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केलेला आहे आणि घटनेच्या संदर्भात काय सांगितलं? चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हिप्पळनेर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी गरीब कुटुंब आहे, शेतकरी वर्गातलं कुटुंब आहे. त्याच्यामध्ये मयत जे आहे ते देवीदास काशीनाथ पांचाळ म्हणून आहे, वय वर्ष 70 आहे, शेती करणारे आहे. त्यांचाच मुलगा आहे. तो मुलगा जो आहे तो 24 वर्षाचा मुलगा आहे. मुलांनी पैसे मागितले होते, परंतु गॅस घेण्यासाठी पैसे लागत होते. त्या कारणावरनं त्यांचा वादविवाद झाला मुलाचा आणि वडिलांचा. मुलांनी घरातलीच काठी घेऊन वडिलांच्या डोक्यात काठीचा वार केल्यामुळे वडिलांचं स्कल फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झालेला आहे. 302 कलम जुनं कलम आणि नवीन BNS कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुलाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे. परंतु मी सांगू इच्छितो की समाजामध्ये अशा घटना घडत असतात. जे काही तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. घरामध्ये भांड्याला भांडं लागत असतं. कुठलंही पाऊल उचलताना आपण कायदा हातात घेतोय का याची शहानिशाच केली पाहिजे माणसांनी आणि कुठलाही असं दुर्दैव अंत होता कामा नये. म्हणजे त्या मुलाच्या आईची चौकशी केली असता नवरा मृत्युमुखी पडलेला आहे, मुलगा जेलमध्ये गेलेला आहे आणि एकटी ती बिचारी भाजी विकते आहे. तर असं उद्ध्वस्त होऊ नये कुटुंब, असं मी जनतेला आव्हान करतो. शांततेच्या मार्गाने आणि कायद्याचा आधार घेऊन प्रश्न मिटवा, एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.